माझी लेक जरा म्हणजे तिला पटकन राग येतो, पण जातोही लवकर. तिच्या हातून काही चुकलं माकलं तर समजून घ्या. तुम्ही प्रीतीची काही काळजी करू नका, ती आता आमची जबाबदारी आहे. माझी खात्री होती. चला येतो आम्ही. नाही थांबा. नाही, हे सगळं ठरल्यापासून आजपर्यंत दिवस कसे निघून गेले काही कळलंच नाही. हे सगळं खूप नाजूक परिस्थितीत ठरलं आणि आज लग्न झालं सुद्धा. प्रीतीने खूप धाडसी निर्णय घेतला होता. ती आमच्या घरात अगदी सुखाने नांदेल, त्याबद्दल काळजीच करू नका. पण सुरुवातीचे काही दिवस तिला जरा अवघड जातील, साहजिक आहे. सगळं वातावरण, सगळी माणसं बदलल्यामुळे तिला इथे रुळायला थोडा वेळ लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की काही दिवस तुम्ही इथे तिच्या बरोबर तिच्या घरी राहावत. नाही अहो, पण माफ करा, मुलीच्या सासरी राहणं असं चांगलं नाही. आणि 4 लोक काय म्हणतील? त्या 4 लोकांना काय बोलायचं ते बोलू द्या. हे तुमच्या मुलीचं घर आहे. मुलीच्या घरी आईने राहायला त्या 4 लोकांचा विचार करायला हवा का? सांगा बरं तुम्ही मला. हे बघा, तुम्ही अगदी निर्धास्तपणे इथे राहा. तुम्हालाही प्रीतीची कमतरता जाणवणार नाही. आई नको म्हण, आई नको म्हण, आई नको म्हण. अजून काही इथे दिवस राहिलो तर विराज सर माझं काय करतील काही सांगता येत नाही. हो काकू, काकू प्लीज थांबा ना. तुम्ही जर थांबलात ना तर आम्हा सगळ्यांनाच ते आवडेल. मी तुमच्या सगळ्यांच्या भावना समजू शकते, पण नाही राहता येणार मला. हवं तर ज्योती थांबेल ना इथे. आई अगं मी कसं थांबणार, मला नाही जमणार अगं खरंच. अगं राहा ना, तेवढंच प्रीतीताईला सोबत होईल. राहतो मी आणि कीर्ती निघतो आता. काहीच हरकत नाही, प्रीतीलाही ज्योतीचा आधार होईल. अहो नाही काका, ते भाडी सगळी असतात माझी आणि मला जावं लागतं कामावर, तर मी ते इथूनही करता येईल की. हे बघा काका, काय ना माझं काही असो, तू आता थांबतेस हे नक्की. आणि अगं पाठराखीण म्हणून थांबणं हा तुझा हक्क आहे. तेव्हा तू आता इथे थांबते आहेस. ठीक आहे काका, मी थांबते. सुखी राहा. वाचले मी. ठीक आहे, येतो आम्ही. या विराज, इकडे गाडीने सोडून घे. हो बा. येतो. काळजी घे. चल.